भारत हिंदू राष्ट्र आहे, होता आणि कायम राहणार। आम्ही स्वतःच्या धर्माचं रक्षण करतो आणि इतरांच्या धर्मांचा आदर करतो। काँग्रेसवादी आणि बरेच देशवासी RSS ला कट्टर मुस्लिम विरोधी म्हणतात, पण त्याच देशभक्त RSS ने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सैनिकांना किती मदत केली हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। संघ शक्ती युगे युगे गर्व से कहो हम हिंदू है। केशव हेडगेवार यांनी 1925 ला विजयदशमीच्या शुभ दिवशी RSS ची स्थापना एका छोट्या खोलीमध्ये केली होती। सुरुवातीला त्यांचं ऐकण्यासाठी फक्त 12 लोक होती। आज ती RSS आपल्या प्रत्येक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध आहे। RSS चा विस्तार भारताबाहेर 60 ते 70 देशांमध्ये झालेला आहे। त्यामध्ये अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया असे बरेच देश आहेत। 50 लाख पेक्षा जास्त सदस्य आणि करोडो लोकांपर्यंत विस्तार झालेला आहे। आज तुम्हाला मी RSS चे असे एक एक किस्से सांगणार आहे, ते ऐकून तुम्हाला खरंच वाटेल देशभक्ती म्हणजे काय असते। आपला देश 1947 ला आजाद झाला, तरी पण दादर नगरी हवेली हा भाग पोर्तुगाजकडे होता। तेव्हा तो भाग स्वातंत्र्य करण्यासाठी RSS जवानांनी भरपूर सैनिकांना मदत केली। दादर नगर येथे पोर्तुगीजांचा झेंडा काढून आपल्या भारताचा झेंडा फडकवला आणि तो भाग भारत सरकारच्या ताब्यात दिला। तुम्हाला माहिती आहे का, 1955 ला गोवा मुक्ती संग्राम, कितीतरी RSS जवान शहीद झाले, कितीतरी RSS जवान जखमी झाले। 1962 मध्ये भारत चीन युद्ध सुरू होते, तेव्हा RSS जवानांनी भारतीय सैनिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आणि सैनिकांच्या कुटुंबाला पण खूप मदत पुरवली। 1963 च्या प्रजासत्ताक दिनी तेव्हा नेहरूंनी RSS जवानांना बोलवले, तेव्हा 3000 जवान त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। रक्तदान, वृक्षारोपण, ग्रामविकास इत्यादी कार्य RSS करून केली जातात। RSS च्या विचारधारेचा विरोध केला जातो, पण RSS चं म्हणणं असं आहे की आम्ही हिंदू आहोत तर स्वतःला हिंदू का म्हणू नये। भारत हिंदू राष्ट्र आहे, होता आणि कायम राहणार। आम्ही स्वतःच्या धर्माचं रक्षण करतो आणि इतरांच्या धर्मांचा आदर करतो। RSS चं म्हणणं आहे की हिंदुत्व एक धर्म नाही आहे, तर वर्षापासून जपलेली भारताची संस्कृती आहे। आमची इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या राष्ट्रावर प्रेम केलं पाहिजे, तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणत्या पण धर्माचा व्यक्ती असो। मुस्लिम राष्ट्रीय मंच उभारण्याची गरज कधीच RSS ला नसते। आज कितीतरी मुस्लिम बांधव RSS चे सदस्य आहेत। एखाद्या संस्थेचे कार्य त्याच्या समर्थकांनी किंवा टीकाकाराने ठरत नसतं, त्यांनी काय कार्य केलेलं आहे ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात। त्यांचे कार्य तर आपल्या छोट्याशा व्हिडिओ मधून खूप कमी सांगितलेले आहेत। तुम्ही स्वतः RSS चे कार्य सर्च करून पाहू शकता, पूर्ण सत्य समोर येईल। RSS ला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली। 100 वर्षापेक्षा जास्त समाजसेवा आणि देशसेवा करणाऱ्या आणि देशभक्तीची मिसाल कायम करणाऱ्या RSS ला माझ्याकडून सलाम। व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच विषयावर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।